Students, today we will discuss numericals of rotational dynamics. That means last part of the rotational dynamics. Then the next problem is a motorcyclist ॲज अ पार्टिकल. तो मोटरसायकलिस्ट आहे तो ॲज अ पार्टिकल कन्सिडर करायचा आहे, बरोबर ना. म्हणजे जसं की आपण व्हेकल इज अ पॉइंट मास असं कन्सिडर करत होतो, त्या पद्धतीने मोटरसायकलिस्ट ॲज अ पार्टिकल कन्सिडर करायचा आहे. ही इज अंडरगोईंग व्हर्टिकल सर्कल्स इनसाइड अ स्पेअर ऑफ डेथ. स्पेअर ऑफ डेथ आपण बघितलेला आहे, बरोबर. स्पेअर ऑफ डेथमध्ये तो काय करायला लागलेला आहे मोटरसायकलिस्ट, तर व्हर्टिकल सर्कल्स काय करायला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करायला लागलेला आहे, परफॉर्म करायला लागलेला आहे. द स्पीड्स ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन. द स्पीड काय होतात बघा, व्हॅरी होतात. 6 मीटर पर सेकंद अँड 10 मीटर पर सेकंद. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तर नाही तो मूव्ह होणार, बरोबर. स्पीड काय होणार, व्हॅरी होणार. 6 मीटर पर सेकंद अँड 10 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ स्पेअर ऑफ डेथ. हाऊ मच डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. ह्या दोन स्पीडसाठी आपल्याला मिनिमम व्हॅल्यूज पण कॅल्क्युलेट करायच्या आहेत. बघा, न्यूमरिकल तुमच्या लक्षात आला असेल. आधी न्यूमरिकल सॉल्व करताना व्यवस्थित ते वाचून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला गिवन आहे ते आधी आपण नोट डाऊन करून घ्यायचं, त्यानंतर न्यूमरिकल सोडवायचं आहे. तर बघूयात आता आपण. बघा, तर मोटरसायकलिस्ट काय आहे, ॲज अ पार्टिकल कन्सिडर करतो आपण. त्यामुळे बघा, तर फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय काय आहे आपण बघूयात. बघा, परत एकदा न्यूमरिकल रीड करत आपण बघूयात गिवन काय काय आहे त्याच्यामध्ये. तर बघा, गिवन काय काय आहे बघा. मोटरसायकलिस्ट ॲज अ असा स्पिअर ऑफ डेथ असणार, बरोबर, राईट. असा स्पिअर असणार तो स्पिअर ऑफ डेथ. त्याच्यामध्ये मोटरसायकलिस्ट काय होणार आहे, असा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. ज्यावेळी तो या पॉईंटला असेल टॉप पोझिशनला, आणि हा बॉटम पोझिशन आहे, बी म्हणजे. ए म्हणजे हायेस्ट पोझिशन, बी म्हणजे बॉटम पोझिशन. ए पोझिशनला असताना त्याचा स्पीड काय घेऊयात आपण, काय घेऊयात, व्ही ए व्हेलॉसिटी घेऊयात आपण. 6 मीटर पर सेकंद दिलेला आहे. म्हणजे व्ही ए इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंद. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी असते इथं, बरोबर ना. ए पोझिशनला बघितलं आपण थेरीमध्ये. आणि बी या पोझिशनला जी व्हेलॉसिटी आहे व्ही बी, ती किती दिलेली आहे बघा, 10 मीटर पर सेकंद. दोन स्पीड दिलेले आहे. त्याच्यातला व्ही ए हा मिनिमम स्पीड असणार आहे 6 मीटर पर सेकंद, आणि व्ही बी ही काय असणार आहे, बी या ठिकाणची व्हेलॉसिटी असणार आहे 10 मीटर पर सेकंद. याच्यावरून आपल्याला हे तर समजलं. त्यानंतर कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ स्पेअर ऑफ डेथ. म्हणजे हा आपल्याला डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. हा डायमीटर टोटल, ही रेडियस म्हणजे हा टोटल काय असणार आहे, डायमीटर असणार आहे. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर ना. म्हणजे गिवन काय काय आहे ते तर समजलं आपल्याला, बरोबर. त्यानंतर बघा, आता आपल्याला आता एक फॉर्म्युलेज माहीत आहेत बघा. आपल्याला माहीत आहे जेव्हा व्हेकल कुठं असते, ए या पोझिशनला असते, म्हणजे हायेस्ट पोझिशनला, तर त्यावेळीचा स्पीड किती असतो, किती असतो स्पीड. फॉर्म्युला काय असतो, व्ही ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. तर काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ आर जी असते. ही मिनिमम व्हेलॉसिटी असते, हिला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतो, बरोबर ना. त्यानंतर व्ही बी किती आहे सांगा. व्ही बीचा फॉर्म्युला काय आपण कॅल्क्युलेट केलेला बघा. लोएस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी किती आलेली आपली सांगा, स्क्वेअर रूट 5 आर जी. तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज माहीत पाहिजे. फॉर्म्युले माहीत असतील तर न्यूमरिकल सुटणार आहेत, बरोबर. त्यानंतर बघा, आता आपण काय करूयात, दोन प्रकारे आन्सर काढता येतं. बट बघा, सिम्पल बघूयात आपण. व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. एक सोप्या पद्धतीने बघूयात आपण. व्ही बी स्क्वेअरमधून व्ही ए स्क्वेअर मायनस करूयात आपण. बघा, आता व्ही बी किती आहे, 5 आर जी. त्याचा स्क्वेअर रूट आहे ना व्ही बी. मग व्ही बीचा स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट काय होणार, निघून जाणार. म्हणजे व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार, 5 आर जी, राईट. मायनस व्ही ए स्क्वेअर आहे. व्ही एची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ आर जी आहे, पण व्ही एचा स्क्वेअर केल्यानंतर काय होणार, आर जी होणार. फक्त स्क्वेअर रूट निघून जाणार. म्हणजे इथे किती राहणार, आर जी. 5 आर जी मायनस आर जी, इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. 5 आर जी मायनस 1 आर जी 4 आर जी, बरोबर ना. 5 मधून 1 गेले, 4 राहिले, 4 आर जी. त्यानंतर बघा, आता इकडं हे 4 आर जी आलं आपलं कॅल्क्युलेट करून. व्ही बी स्क्वेअर, व्ही बी दिलेले आहे आपल्याला. व्ही बी किती आहे आपली, बी या पॉईंटची व्हेलॉसिटी. तर बघा,
10 मीटर पर सेकंद आहे, म्हणजे 10चा स्क्वेअर करूयात, बरोबर ना. मायनस VA किती आहे बघा, 6 मीटर पर सेकंद. मग 6चा काय करूयात इथं, स्क्वेअर करूयात. मग काय मिळणार बघा आपल्याला, 10 स्क्वेअर किती येणार सांगा, 100 मायनस 6 स्क्वेअर किती येणार, 36 इज इक्वल टू 4 RG. राईट. 100 मायनस 36 किती येणार बघा, 64. 64 इज इक्वल टू 4 RG. देअरफॉर RG इज इक्वल टू काय मिळणार बघा आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा इथं कशा पद्धतीने येणार बघा, आता 64 अपॉन किती येणार मग, 4 RG घेतलेला आहे, तर G ची व्हॅल्यू इथं 10 घ्यायची आहे. लक्षात ठेवा, G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर मग काय मिळणार इकडे आपल्याला, RG बरोबर 64 अपॉन 4. दॅट मीन्स वी गेट ॲज, इथं G ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 10. मग इथं पुट केली तरी चालेल, R इंटू 10 इज इक्वल टू 64 अपॉन 4. मग 10 काय होणार सांगा आता इथं, R इज इक्वल टू किती मिळणार मग आपल्याला, 64 अपॉन 4. हे 10 इकडं आहे, मल्टिप्लाय इकडं गेल्यानंतर काय होणार, डिनॉमिनेटरमध्ये जाणार, बरोबर. म्हणजे 64 इंटू 10 रेज टू किती होणार, -1 अपॉन 4. मग 64 अपॉन 4 किती येणार बघा, कॅल्क्युलेट केल्यानंतर. तर बघा 64 अपॉन 4 कॅल्क्युलेट करा, किती येणार सांगा, 1.6. 4 एके 4 उरले इथं 2, बरोबर ना. आणि 4 सख्ख 24, 16 येणार, बरोबर. इथं 16 येणार, म्हणजे किती येणार, 16 इंटू हे सॉल्व केल्यानंतर ह्या 4नी 64ला डिवाइड करा, भाग घालवा, म्हणजे इथं किती मिळणार आपल्याला, 16 इंटू 10 रेज टू -1 म्हणजे किती असतं, तर 0.1 असतं, म्हणजे किती येणार, 1.6 आपला ॲन्सर येणार आहे, बरोबर. तुम्ही वेगळ्या मेथडने पण कॅल्क्युलेशन करू शकता, बरोबर. हे 64 इंटू 0.1 इथंच करून त्यानंतर 4ने डिवाइड केलं तरी तुम्हाला हेच ॲन्सर मिळणार आहे, 1.6. मी सिम्पल मेथडने दाखवलेला आहे, म्हणजे सगळ्या मुलांना समजण्यासाठी, बरोबर. 1.6. ही काय मिळाली आपल्याला, रेडियस मिळाली. आता रेडियस मिळाली म्हणजे डायमीटर मिळालाच ना. म्हणजे किती असते रेडियस सांगा, रेडियस इज इक्वल टू काय असते, रेडियस इज इक्वल टू R इज इक्वल टू डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस, बरोबर ना. 2 टाइम्स रेडियस, बरोबर ना. R प्लस R म्हणजे डायमीटर असतो, R प्लस R म्हणजे डायमीटर, म्हणजे D इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस. 2 इंटू 1.6 म्हणजे किती मिळणार सांगा, हे किती कॅल्क्युलेट केल्यानंतर किती मिळणार, 3.2. हा काय मिळाला, डायमीटर मिळाला. युनिट काय, मीटर. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, डायमीटर कॅल्क्युलेट करायचा होता. आता डायमीटर कॅल्क्युलेट केला आपण, तर त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे बघा. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा न्यूमरिकलमध्ये, मिनिमम व्हॅल्यूज त्या 2 स्पीडला आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत, मिनिमम व्हॅल्यूज. आता फर्स्टसाठी काढूयात आपण मग मिनिमम व्हॅल्यू. इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला, बरोबर. आता फर्स्टसाठी काढूयात बघा मिनिमम व्हॅल्यू, VA मिनिमम किती येते बघूयात. VA मिनिममचा फॉर्म्युला काय होता, स्क्वेअर रूट ऑफ RG. मग स्क्वेअर रूट ऑफ R ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1.6 इंटू G किती घेतो आपण, 10 घेतलेला आहे आपण G, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे किती मिळणार बघा आपल्याला, हे 1.6 इंटू 10 किती होणार सांगा, 16 होणार. आणि 16चं स्क्वेअर रूट काय मिळणार, 4 मिळणार. म्हणजे किती आली मिनिमम व्हेलॉसिटी फॉर दिस स्पीड इज, मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल, तर 4 मीटर पर सेकंद असेल. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर, याच्यातलं मिळालं. फर्स्ट स्पीडसाठी मिनिमम व्हेलॉसिटी मिळाली, राईट. त्यानंतर आता आपण काय करायचं आहे बघा, आता VA मिनिमम झाले, आता VB मिनिमम काढूयात, B साठी पण काढूयात. VB मिनिमम इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ 5 RG. स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू R किती आहे, 1.6 इंटू G किती आहे, 10. मग काय मिळणार बघा आपल्याला, सॉल्व केल्यानंतर 5 इंटू 16, 5 इंटू 16 किती मिळणार सांगा, 80. 80चं परत काय करा, 80 म्हणजेच किती, 16 इंटू 5 असं लिहिलं तरी अगेन परत चालेल, किंवा इथंच करून ठेवा. 16चं स्क्वेअर रूट किती असतं, 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 ॲज इट इज. म्हणजे VB मिनिमम किती मिळाली आपल्याला, VB मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर रूट ऑफ 5 मीटर पर सेकंद एवढी मिळाली,
राईट. अशा पद्धतीने हे आपल्याला आन्सर मिळालेले आहे. तुम्ही अजून लॉग टेबलमधून स्क्वेअर रूट ऑफ 5 ची व्हॅल्यू फाइंड आउट करून ह्या 4 ला मल्टिप्लाय करू शकता, पण बुकमध्ये हेच आन्सर दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. VA मिनिमम किती मिळाली 4 मीटर पर सेकंड आणि VB मिनिमम किती मिळाली 4√5 मीटर पर सेकंद, राईट. म्हणजे अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. फर्स्ट न्यूमरिकल तुम्हाला ह्या पिरियडमधले समजलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूयात. आता नेक्स्ट काय आहे बघूयात आपला प्रॉब्लेम. तर बघा मेटॅलिक रिंग, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे आपला. नेक्स्ट न्यूमरिकल बघूयात आता आपण. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास, बरोबर. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास, बघू शकता तुम्ही 1 किलोग्रॅम. बघा 19 नंबरचा आहे, टेक्स्टबुकमध्ये 19 नंबरचा असणार आहे हा प्रॉब्लेम. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 किलोग्रॅम has movement of inertia 1 kilogram meter square when rotating about an diameter. It is rotating about कशा भोवती रोटेट होते ती रिंग, कसा कोणत्या ॲक्सिस भोवती, ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द वन ऑफ द इट्स डायमीटर, म्हणजे अबाउट डायमीटर सांगितलेलं आहे. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इंटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. आणि हीच रिंग काय केली आपण, मेल्ट केली, मोल्ड केली आणि तिचं परत काय बनवली आपण, एक डिस्क बनवली जिची रेडियस सेम आहे रिंग सारखीच, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, हाऊ मच विल इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. मग त्या रिंगचं कन्वर्जन कशात केलं, रिंग मोल्ड करून तर त्याचं डिस्कमध्ये कन्वर्जन केलं. तिची रेडियस पण सेम आहे, डिस्कची रिंग सारखीच आहे. आणि त्या केसमध्ये, डिस्कच्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तर डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस माहीत पाहिजे तुम्हाला, आणि रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर माहीत पाहिजे. हे 2 फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगितलेले आहेत, काय काय आहेत ते. तर बघा रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया सॉल्व करूया बघा आता आपण. नेक्स्ट जो आहे आपला तो, तर बघा 19 नंबरचा आहे, तो मी सॉल्व करून दाखवत आहे बघा तुम्हाला. तर बघा मास किती दिलेला आहे आपल्याला, मास मेटॅलिक रिंगचं, रिंगच्या बाबतीत मास किती दिलेला आहे, तर 1 kg दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया किती दिलेला आहे रिंगच्या बाबतीत, व्हेन रोटेटिंग अबाउट ऑन डायमीटर, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग about an axis passing through about an axis along diameter म्हटलेला आहे, along diameter. किती दिलाय तो मुवमेंट ऑफ इनर्शिया, तर तो दिलेला आहे 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर दिलेला आहे. एकदम इझी आहे बघा हे न्यूमरिकल, तुम्हाला लगेच सुटणार आहे. म्हणजे याच्यात काही सोडवण्यासारखं नाही आहे ह्या न्यूमरिकलमध्ये, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की काय काय दिले आणि काय काढायचं आहे बघा. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, इट इज मोल्टन. हीच रिंग काय केली, मेल्ट केली आणि तिचं कशामध्ये कन्वर्जन केलं. फर्स्ट ऑफ ऑल रिंग होती, ही रिंग आहे. अबाउट अँड डायमीटर म्हटले म्हणजे कोणत्याही डायमीटरमधून जाणारा असेल तो, असा असेल, असा असेल, असा कोणत्याही डायमीटरमधून रिंगच्या सेमच असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर, बरोबर. हे माहित आहे आपल्याला, हा रिंगच्या बाबतीत सांगितलेला आहे. आणि हीच रिंग परत काय केली, हिचंच कन्वर्जन ती मेल्ट केली, तिची डिस्क बनवली. रेडियस पण सेमच आहे, जशी रिंगची रेडियस होती R तेवढीच हिची पण असणार आहे रेडियस, बरोबर. म्हणजे एवढीच रेडियस असणार आहे त्या डिस्कची. आणि त्याच्या ओन ॲक्सिसमधून पास होणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कच्या बाबतीत विचारलेला आहे. हाऊ मच विल इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस, म्हणजे तिचा ओन ॲक्सिस म्हणजे कोणता असेल, हा तिच्या सेंटरमधून पास होणारा त्या डिस्कच्या, बरोबर ना, ह्या डिस्कच्या. तर त्यांनी रिंगचा दिलेला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तो 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर दिलेला आहे त्यांनी रिंगच्या बाबतीत. तर आता आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. रिंगची काय बनवलेली आहे, डिस्क बनवलेली आहे, बट रिंगची जेवढी रेडियस आहे तेवढीच डिस्कची पण रेडियस असणार आहे. हीच रिंग काय केलेली आहे, मेल्ट केलेली आहे, तिची परत डिस्क बनवलेली आहे. तर त्या डिस्कची रेडियस आणि रिंगची रेडियस सेम असणार आहे. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा दिलेला आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कच्या बाबतीत ॲक्सिस कुठून पास होतोय, सेंटरमधून पास होतोय, तो कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. तर फॉर्म्युलेज माहीत पाहिजेत बघा.
मला सांगा रिंगच्या बाबतीत जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट अँड डायमीटर चार्टमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला. किती आहे तो प्रॉब्लेम, किती आहे तो फॉर्म्युला सांगा. mr²/2 आहे, बरोबर ना. mr²/2 आहे रिंगच्या बाबतीत अबाउट अँड डायमीटर. बट डिस्कच्या बाबतीत मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस पण मी तुम्हाला दिलेला आहे चार्टमध्ये. तर ते तुम्ही बघू शकता. डिस्कच्या बाबतीत पण काय आहे, mr²/2च आहे फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज आहे का, नाही. दोघींचे फॉर्म्युले काय आहेत, सेम आहेत. रिंगच्या बाबतीत अबाउट अँड डायमीटर आणि डिस्कच्या बाबतीत ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. फॉर्म्युले काय आहेत, सेम आहेत. म्हणजे आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेलाच आहे त्यांनी 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. तोच कुणाचा असणार आहे, डिस्कचा असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार, 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हेच आन्सर येणार आहे. कॅल्क्युलेट करायची गरज नाही. पण इथं जर तुम्हाला फॉर्म्युलेज माहीत नसतील तर हे न्यूमरिकल सॉल्व्ह होणार नाही. किती इझी आहे बघा, 2 स्टेपमध्ये हे न्यूमरिकल आहे. म्हणजे काय सांगणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया, ह्या थोडंसं न्यूमरिकलचं एक्सप्लेनेशन काय सांगणार तुम्ही. मोमेंट ऑफ इनर्शिया of a ring about diameter is equal to moment of inertia of a disk about its own axis. किती येणार तो मग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क तोच येणार जेवढा रिंगचा आहे. म्हणजे किती, 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट करायची गरज नाही, बरोबर ना. रिंगचा माहित आहे तुम्हाला, डिस्कचा अबाउट अँड इट्स ओन ॲक्सिस फॉर्म्युला सेम आहे. त्यामुळे 1 kg मीटर स्क्वेअर येणार, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर ॲज इट इज आन्सर येणार आहे, बरोबर. एकदम सोपं न्यूमरिकल होतं बघा हे. आता बघा नेक्स्ट डंबेल. बघा आता नेक्स्ट काय आहे बघा, 20 नंबरचा आहे बघा. आता तर बघूयात, आता आपण वाचूयात बघा. अ बिग डंबेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम. बरोबर, CGS मध्ये दिलेलं आहे बघा. एक बिग डंबेल आहे की जे कशापासून सेपरेट झालेला आहे, प्रिपेअर झालेला आहे युनिफॉर्म रॉड असतो मध्ये असा. त्याचं मास दिलेलं आहे त्या रॉडचं 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर दिलेले आहे त्या रॉडची लेंथ. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पिअर्स. आता 2 आयडेंटिकल सॉलिड स्पिअर्स लागणार त्याला. आपण कशी डायग्राम असते बघा डंबेलच्या बाबतीत, हा रॉड असेल, बरोबर. तर हे 2 स्पिअर असतील बघा अशा पद्धतीने, बरोबर ना. असे 2 स्पिअर असतात, आयडेंटिकल स्पिअर आहेत हे दोन्ही पण, बरोबर. तर 2 आयडेंटिकल सॉलिड स्पिअर्स, हे 2 सॉलिड स्पिअर, त्या दोघांचं मास किती आहे, 50 ग्रॅम आहे आणि रेडियस पण 10 सेंटीमीटर आहे. दोघांचे आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. रेडियस 10 सेंटीमीटर. each are at the 2 ends of the rod. रॉडच्या 2 एंड्सला आहेत हे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल when rotated about an axis passing through its center and perpendicular to its length. हे डंबेल काय झालं, रोटेट झालं. कशाभोवती, ॲक्सिस कसा आहे सांगितलेलं आहे त्यांनी, रोटेट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. सेंटरमधून जाणार आहे ह्या रॉडच्या आणि परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ह्या लेंथला काय आहे, ह्या रॉडच्या लेंथला ते परपेंडिक्युलर आहे ॲक्सिस. अशी पोझिशन आहे. सगळे फॉर्म्युले माहित आहेत आता आपल्याला. तर बघा ह्या पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे डंबेलचा. तर बघा, तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागेल बघा. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल हा रॉड आहे त्याच्या ॲक्सिसमधून सेंटरमधून पास होणारा आणि ह्या लेंथला परपेंडिक्युलर असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. प्लस ह्या स्पिअरचा दोन्ही स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हणजे सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिस भोवतीचा काढावा लागेल आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण सिस्टीमचा ह्या स्पिअरचा आणि ह्या रॉडच्या परपेंडिक्युलर लेंथमधून पास होणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय करावं लागेल, ॲडिशन करावी लागणार आहे. पण हे 2 स्पिअर आयडेंटिकल आहेत आणि त्या सेंटर ऑफ मासपासून त्या रॉडच्या सेम डिस्टन्सवर आहेत. त्यामुळे फक्त एका स्पिअरचा जरी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर दुसऱ्या स्पिअरचा ॲज इट इज घेता येतो. एका स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिथं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता बघा फर्स्ट ऑफ ऑल बघूयात सिस्टीम कशी आहे ती. परत एकदा मी तुम्हाला डायग्राम दाखवते. बघा हा रॉड आहे, बरोबर, हा रॉड आहे.
रॉडच्या काय झालेला आहे, तो ॲक्सिस कुठून जात आहे, त्याला दोन्ही साईडला काय आहेत, 2 स्पियर आहेत. ते कसे आहेत स्पियर, आयडेंटिकल शेपचे आहेत दोन्ही पण स्पियर जे अटॅच केलेले आहेत ते. आणि त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनमधून जाणारा हा ॲक्सिस असेल, बरोबर ना, हा ॲक्सिस असेल त्याच्या सेंटरमधून जाणारा रॉडच्या. त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण आयओ मानूयात, बरोबर ना. त्यानंतर आता एका स्पिअरच्या बाबतीत काढूयात आपण, ह्या स्पिअरच्या बाबतीत काढायची गरज नाही, सेमच येणार आहे. ह्या स्पिअरचा जो काढतो आपण तोच ह्या स्पिअरला लागू होणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ह्या स्पिअरच्या सेंटरमधून जाणारा ॲक्सिस असेल, बरोबर. आणि त्याच्या भोवतीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय कॅल्क्युलेट करूयात आपण, काय घेऊयात, काय कन्सिडर करूयात, आयसी कन्सिडर करूयात, बरोबर. आता ह्या रॉडची लेंथ जर तुम्ही एल घेतली, टोटल पूर्ण लेंथ, बरोबर ना. फॉर्म्युल्यात आपण ml² आपण 12च घेतो ना रॉडच्या बाबतीत, त्यामुळे एल घेऊयात आपण. म्हणजे ही लेंथ किती असणार आहे, L/2 हाफ त्याच्या, आणि ही हाफ म्हणजे किती असणार, L/2 लेंथ असणार. ही टोटल L आहे, ही L/2, ही पण L/2, अशा पद्धतीने असणार आहे. समजली पूर्ण सिस्टीम. आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा काढायचा, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या स्पिअरचा काढायचा, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. आणि ह्याचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या स्पेअरचा तोच ह्याला लागू येणार. आणि ह्या तिघांच्या परत मुवमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची, ॲडिशन करायची, म्हणजे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर बघा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करूयात. टू फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ ऑफ डंबेल अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. ह्या होल डंबेलच्या बाबतीत आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण कशाचा काढूयात आता, स्पिअरचा. फॉर स्पिअरच्या बाबतीत काढूयात आपण. स्पिअर्स म्हणूयात. फर्स्ट कोणत्याही एका स्पिअरच्या बाबतीत काढूयात, तोच दोन्हीसाठी असणार आहे. फॉर स्पिअरसाठी बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर. फॉर्म्युला माहीत असेल, सांगितलेला आहे आपण, फॉर्म्युला थेरीमध्ये बघितलेला आहे. तर तो फॉर्म्युला काय असतो, 2/5 mr² असतो, बरोबर. आर म्हणजे त्याचा असणार त्या ॲक्सिस पासूनचं काय असणार सांगा, ती त्याची असणारी रेडियस असणार. आता तिथं रेडियस वगैरे दिलेले आहे बघा, तर प्रॉब्लेममध्ये बघूयात आपण रेडियस वगैरे किती दिलेले आहे. तर बघा रॉडचं मास जे आहे, रॉडचं मास ते किती दिलेलं आहे, 60 ग्रॅम दिलेलं आहे. सगळं CGS मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कन्वर्जन करू नका. त्यानंतर रॉडचं मास 60 ग्रॅम आहे. लेंथ रॉडची जी आहे ती किती आहे बघा, 20 सेंटीमीटर आहे, बरोबर. आणि काय दिलेलं आहे बघा, 2 आयडेंटिकल सॉलिड स्पिअरच्या बाबतीत मास किती आहे, सॉलिड स्पिअरच्या बाबतीत मास, हे झालं रॉडच्या बाबतीत. सॉलिड स्पिअरच्या बाबतीत मास किती दिलेला आहे बघा, तर ते दिलेलं आहे 50 ग्रॅम. आणि रेडियस किती आहे बघा सॉलिड स्पिअरच्या बाबतीत, तर ते दिलेले आहे 10 सेंटीमीटर दिलेले आहे. मला सांगा आता इथं कुठलं थेरम आपण यूज करू शकतोय, कुठलं थेरम यूज करू शकतोय हे काढण्यासाठी, स्पिअरच्या बाबतीत काढण्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर पॅरलल ॲक्सिस थेरम. दोन ॲक्सिस कसे दिसतात, हे पॅरलल दिसतात ना, मग मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो ना पॅरलल ॲक्सिस थेरम वरून. तर कसा काढणार बघा, IO = IC + mh². मग आता बघा IO म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया रॉडच्या सेंटरमधून पास झालेला, तो काढूयात आता आपण. तर तो कशा पद्धतीने असणार बघा, IO = IC चा मुवमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे आपल्याला, तो किती आहे सांगा, 2/5 mr². माहित आहे ना, सॉलिडच्या स्पिअरच्या सेंटरमधून जाणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² असा असणार आहे. म्हणजे काय येणार बघा, 2/5 mr² = m. h किती आहे बघा, दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स L/2 आहे, दिलेलं आहे ना, हे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स हे किती असणार, L/2. मग h म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स असतं L/2, त्याचा काय होणार, स्क्वेअर होणार, बरोबर. आता हे कॅल्क्युलेट करूयात बघा आपण, म्हणजे किती मिळणार बघा आपल्याला, 2/5 बरोबर, 2/5 m किती आहे 50 स्पिअरच्या बाबतीत 50 ग्रॅम, आणि रेडियस किती आहे 10 आहे, 10चा काय होणार, स्क्वेअर होणार, प्लस m किती आहे बघा, मास 50 बरोबर, मास परत 50 आहे. त्यानंतर स्पिअरचं मास 50 आहे, आणि काय आहे सांगा, L/2 म्हणजे तिथं काय घ्यावे लागणार आपल्याला, इंटू L/2 म्हणजे किती, L किती आहे बघा, 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटरच्या हाफ किती होणार, लेंथ टोटल 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे हाफ म्हणजे ही 10 होणार ना, लेंथ ही एवढी. म्हणजे किती होणार सांगा, 10चा काय होणार, स्क्वेअर होणार. व्हॅल्यू पुट करायचं, L ची 20 टाका, 20/2 किती होणार, 10च होणार. 10² किती येणार मग 100.
मग करून घेऊयात आता हे सॉल्व आपण. 2/5 × 50 × 100 प्लस 50 × 100 म्हणजे काय मिळणार बघा आपल्याला हे सॉल्व करून. इथं भाग घालूयात बघा. 5 ने ह्या 50ला म्हणजे 10 येणार आपल्याला. इथं 5 ने ह्या 50ला भाग घातलेला आहे. 2 × 10 × 100 किती येणार? 2000 येणार. प्लस 50 × 100 किती येणार? 5000 येणार. म्हणजे 200 प्लस 5000 किती मिळणार आपल्याला? 7000 मिळणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर किती मिळाला आपल्याला? 7000 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर एवढा मिळालेला आहे. बरोबर ना? मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेकंड स्फिअर काय मिळणार मग आपल्याला सांगा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेकंड स्फिअर किती मिळणार सांगा? तो मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड स्फिअरचा पण एवढाच मिळणार. हा फर्स्ट स्फिअरसाठी झाला. तर सेकंड स्फिअरसाठी पण मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळणार आपल्याला? 7000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. कारण ह्या ॲक्सिस पासून हा किती डिस्टन्सवर आहे? तेवढ्याच डिस्टन्सवर आहे. L/2 एवढ्या डिस्टन्सवर. लेंथच्या हाफ एवढ्या डिस्टन्सवर आहे. बरोबर? इथंपर्यंत समजलं? म्हणजे काय मिळालं आपल्याला? हा फर्स्ट ऑफ ऑल हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्फिअर आपण काढलेलं आहे. बरोबर ना? आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ काय असतो फॉर्म्युला? हे झालं सॉलिड स्फिअरच्या बाबतीत. बरोबर? त्यानंतर आता बघूयात नेक्स्ट पार्ट आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. रॉडच्या बाबतीत मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आपल्याला. काय असतो तो? ml²/12. रॉडच्या बाबतीत काढतोय आता आपण. रॉडच्या बाबतीत काय असतो तो? ml²/12. मग m किती आहे रॉडचं? मास किती आहे? 60 × l² म्हणजे लेंथ 20 आहे. 20² किती येणार? 400 डिवायडेड बाय काय येणार? 12. हे तर करू शकता तुम्ही. हे m 60, l किती आहे? 20² मग हे सॉल्व करा. किती मिळणार आहे बघा आपल्याला? हे सॉल्व केल्यानंतर 12 ने भाग घालवा 60ला आणि हे किती मिळणार? 2000 आन्सर येणार आहे. हे 5 × 400 किती होणार? 5 × 400 2000 हे आन्सर मिळणार आहे. म्हणजे रॉडच्या बाबतीत किती आला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया? 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर हा आलेला आहे. मग आता काय करूयात? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या होल सिस्टीमचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया डंबेलच्या बाबतीत काय मिळणार मग आपल्याला सांगा? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू स्पिअरचा फर्स्ट स्पिअरचा सेकंड स्पिअरचा 7000च प्लस आत्ताचा रॉडचा अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ किती आला तो? 2000. बरोबर? दोन स्पिअरचा परत रॉडचा हे काय करूयात? ॲड करूयात. हे सगळं ॲड केल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याला? 16000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने मिळणार आहे. तर समजलं असेल तुम्हाला. तर फर्स्ट ऑफ ऑल पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा. इथं पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे जो की L/2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. त्यानंतर सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय काढलं सांगा? एका सॉलिड स्फिअरचा काढला त्याच्यावरून तोच दोन सॉलिड स्फिअरसाठी तोच लागू होणार आहे. दोन सॉलिड स्फिअरसाठी एका स्फिअरचा कॅल्क्युलेट करून घेतला आपण बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. सॉलिड स्फिअरच्या सेंटरमधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत होता. त्याच्यावरून आपण सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला ह्या सिस्टीमसाठी. बरोबर ना? त्यानंतर सॉलिड स्फिअरचा काढल्यानंतर फर्स्ट स्फिअरचा फक्त काढून घेतला, सेकंड स्फिअरचा ॲज इट इज. आणि रॉडच्या बाबतीत रॉडच्या बाबतीत फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. रॉडच्या बाबतीत जर ॲक्सिस सेंटरमधून पास होत असेल आणि त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर असेल तर ml²/12 हा फॉर्म्युला आहे. बरोबर? आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण काढलेला आहे. मग होल पूर्ण डंबेलसाठी काय मिळणार मग आपल्याला? ह्या दोन स्पिअरचे ॲडिशन, स्पिअरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे ॲडिशन प्लस काय मिळणार आपल्याला?
हे 2000 म्हणजे कशाचा काढला आपण, रॉडच्या बाबतीत काढला. ह्यात टोटल तिघांची ॲडिशन म्हणजे आपल्याला होल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे. ओके क्लास, थँक्यू.